हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसमध्ये आपला सेकंड युनिट चालू आहे. त्यामध्ये आपण व्हेरियस ऑर्गन अँड देअर युनिक फीचर्स हा जो टॉपिक आहे, तर हा मित्रांनो कव्हर करतोय. ओके, तर आपण ऑर्गन्स हायलाइट्स असं पण म्हणू शकतो. तर आपण नर्वस सिस्टम याच्यामध्ये क्लिअर केले. त्यानंतर मित्रांनो, आपण कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टमचा पार्ट जो आहे, तर तो पण आपण डिस्कस केलाय. त्यानंतर आपण रेस्पिरेटरी सिस्टम आपण सेकंड लेक्चरमध्ये बघितलंय आणि आजचं जे लेक्चर असणार आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण डायजेस्टिव्ह सिस्टम हा जो पार्ट आहे, तर हा कव्हर करणार आहे. ओके, तर आजचं लेक्चर हे सर्वांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे मित्रांनो. आपण हे जे लेक्चर आहे, तर हे YouTubeवर टाकत आहेत आपण ॲज अ डेमो लेक्चर म्हणून. ओके, तर बघू आपण इसोफेगस त्याच्यामधला जो सर्वात फर्स्ट जो टॉपिक आहे इसोफेगस. ओके, तर इसोफेगसला आपण काय म्हणतो मित्रांनो, त्याला आपण ॲज अ फूड पाईप असं पण याला म्हटलं जातं. आणि इसोफेगसवर जर क्वेश्चन जर विचारला, तर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डायजेस्टिव्ह सिस्टमचा असा कोणता पार्ट आहे जो फूडला माउथपासून तर आपले जे स्टमक आहे तर स्टमकपर्यंत ट्रान्सफर करण्याचं काम करत असतो. तर त्यामध्ये तुमचं जे ॲन्सर असणार आहे तर ते इसोफेगस असं असणार आहे. ओके, तर इकडे आपल्याकडे एक डायग्राम आहे बघा. ह्या डायग्राममध्ये सर्व आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचे पार्ट दाखवलेले आहेत. तर इथे सर्वात पहिले आपली ओरल कॅव्हिटी, त्यालाच आपण माउथ असं म्हणतो. त्यानंतर माउथ नंतर इकडे हे जे ट्यूब लाईक जे स्ट्रक्चर आहे याला आपण काय म्हणतो मित्रांनो, इसोफेगस. तर माउथ पासून तर स्टमकपर्यंत हा जो सर्व पार्ट आहे तर हा कनेक्ट करण्याचं जे काम आहे, तर हे आपलं एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं. त्याला आपण काय म्हणतो, इसोफेगस असं आपण याला मित्रांनो म्हणत असतो. त्यानंतर आता इसोफेगसवर अजून एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला, की आपलं हे जे नेक रिजन आहे, तर नेक रिजनमध्ये इसोफेगस हे अँटेरियर असतं की पोस्टेरियर असतं, म्हणजे समोरच्या साईडने असतं की मागच्या साईडने असतं. तर समोरच्या साईडनं आपलं विंड पाईप ज्याला आपण ट्रकिया म्हणतो, तर समोरच्या साईडने ट्रकिया असतो आणि पोस्टेरियर साईडने हे इसोफेगस मित्रांनो प्रेझेंट असतं. त्यानंतर इसोफेगसची लेंथ वगैरे याच्यावर काही जास्त क्वेश्चन विचारले जाणार नाही. फक्त तुम्हाला माहिती पाहिजे इसोफेगस हा असा ऑर्गन आहे जो ओरल कॅव्हिटी आणि स्टमक ह्या दोन्हीमधलं कनेक्टिंग लिंक म्हणून काम करत असतो. त्यानंतर स्टमक आहे सेकंड पार्ट. तर स्टमकवर तुम्हाला असा टाइपचा क्वेश्चन विचारला जातो, की जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, तर डायजेस्टिव्ह सिस्टममधला सर्वात जास्त डायमीटर असणार किंवा सर्वात जास्त वाईड पार्ट कोणता आहे? तर त्यामध्ये तुमचा आन्सर येणार आहे मित्रांनो, स्टमक. डायजेशन ऑफ द फूड. फूडचं डायजेशनमध्ये जे आहे, तर ते स्टमक आपला फर्स्ट ऑर्गन आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ड्युओडेनम. ड्युओडेनमला आपण फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन असं पण म्हणतो. आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन आहे, हा जो मधला जो पार्ट आहे, याला आपण काय म्हणतो, स्टमक. त्यानंतर स्टमक नंतर इथून आपलं स्मॉल इंटेस्टाईन स्टार्ट होत असतं. ओके, तर स्मॉल इंटेस्टाईनचे 3 पार्ट तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यामध्ये आहे ड्युओडेनम आहे, जेजुनम आहे आणि इलियम आहे. ओके, तर ड्युओडेनम जे आहे, तर ड्युओडेनम हा त्याच्यातला सर्वात पहिला पार्ट आहे. फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन. त्यानंतर सेकंड पार्ट आहे जेजुनम आणि थर्ड पार्ट आहे इलियम. त्यानंतर आता इलियम काय इम्पॉर्टंट आहे, इलियममध्ये ॲब्झॉर्प्शन ऑफ द व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 जे आहे, तर त्याचं ॲब्झॉर्प्शन आपल्या व्हिटॅमिन B12चं ॲब्झॉर्प्शन इलियममध्ये होत असतं आणि त्यासाठी एक फॅक्टर लागत असतो. त्याला आपण म्हणतो इंट्रिन्सिक फॅक्टर ऑफ द कॅसल. आणि तो इंट्रिन्सिक फॅक्टर जो आहे, तर तो इंट्रिन्सिक फॅक्टर आपल्या स्टमकमधून सिक्रीट होत असतो. ओके, तर हे पण तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर पॅन्क्रियाज आहेत. पॅन्क्रियाजला आपण डायजेस्टिव्ह एन्झाईम आणि इन्सुलिन सिक्रेट करण्याचं काम हे पॅन्क्रियाज करत असतो. तर पॅन्क्रियाजवर तुम्हाला हा इम्पॉर्टंट MCQ विचारला जातो, की ग्लुकोजला मेटाबोलाइज करण्यासाठी जे इन्सुलिन आहे, तर ते कुठून सिक्रेट होतं? तर त्याचा आन्सर येणार आहे तुमचं पॅन्क्रियाज. त्यानंतर आता पॅन्क्रियाजला जर आपण बघितलं, तर थोडक्यामध्ये पॅन्क्रियाजची अनाटॉमी जर बघितली, तर असा जे शेपचा ऑर्गन हा आपला प्रेझेंट असतो. त्यानंतर पॅन्क्रियाजमध्ये एक सरळ जी डक्ट असते अशी, तिला आपण म्हणतो पॅन्क्रियाटिक डक्ट. आणि इकडे अनसायनेट प्रोसेसमधून राहते, तिला आपण म्हणतो ॲक्सेसरी पॅन्क्रियाटिक डक्ट. ओके, तर या 2 डक्ट आपल्या पॅन्क्रियाजमध्ये प्रेझेंट असतात. पॅन्क्रियाजचे आपण पार्ट जर बघितले, तर हेडचा पार्ट आहे, त्यानंतर नेक पार्ट आहे, बॉडी आणि टेल असे पॅन्क्रियाजचे 4 पार्ट असतात. ओके, त्यानंतर पॅन्क्रियाजच्या समोर एक असा ब्लॅक कलरचा ऑर्गन असतो. ह्या ऑर्गनला आपण स्प्लीन असं म्हणतो. ओके, तर हे पण तुम्हाला जनरली ध्यानात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे, तर इम्पॉर्टंट आहे. डायजेस्टिव्ह सिस्टमवर सर्वात इम्पॉर्टंट MCQ जर बघितली, तर ते कशा पद्धतीने विचारले जातील, तर सर्वात पहिले तुम्हाला इसोफेगसवर MCQ विचारला जाईल. त्यानंतर स्टमक वाइडेस्ट पार्ट ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टम. त्यानंतर फर्स्ट पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाईन ड्युओडेनम. त्यानंतर जेजुनम, इलियम आणि पॅन्क्रियास. त्यानंतर आता नेक्स्ट येणार आहे आपलं लार्ज इंटेस्टाईन. ओके, आता लार्ज इंटेस्टाईनचे जे पार्ट आहेत, तर ते आपण थोडक्यामध्ये डिस्कस करू. तर लार्ज इंटेस्टाईन जे आहे, तर ते इथून मित्रांनो स्टार्ट होते. ओके, त्यामध्ये लार्ज इंटेस्टाईनचा हा जो सर्वात पहिला जो पार्ट आहे, या पहिल्या पार्टला आपण काय म्हणतो, सीकम असं म्हणतो. आणि या सीकमपासून इकडे एक पार्ट असा जॉइन असतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो अपेंडिक्स. ओके, तर अपेंडिक्स हा आपला नॉन फंक्शनल ऑर्गन आहे, सीकमला जॉइंट असतो. आणि लार्ज इंटेस्टाईनचा सर्वात पहिला ऑर्गन जो आहे, तर तो आहे आपला सीकम. सीकम नंतर हे इकडे जे वरती चाललंय, तर वरती चाललंय याला आपण काय म्हणतो, असेंडिंग कॉलन असं म्हणतो. त्यानंतर इकडे आहे वरती लिव्हर, आणि लिव्हरच्या खाली इथं जे टर्न घेतो या लार्ज इंटेस्टाईन, तर त्याला आपण काय म्हणणार, हेपॅटिक फ्लेक्झर म्हणणार. हेपॅटिक फ्लेक्झर नंतर आपलं जे इंटेस्टाईन आहे, तर ते पूर्ण हॉरिझॉन्टली इकडे लेफ्ट साईडकडे येतं. याला आपण काय म्हणणार, ट्रान्सव्हर्स फ्लेक्झर असं आपण त्याला म्हणतो. की त्याला आपण ट्रान्सव्हर्स कोलन असं म्हणतो. त्यानंतर ट्रान्सव्हर्स कोलन नंतर इकडे स्प्लीन आहे, आणि स्प्लीन पासून हे परत इंटेस्टाईन खालच्या साईडला येतं, याला आपण म्हणतो स्प्लेनिक फ्लेक्झर. तर तुम्हाला 2 फ्लेक्झर्स याच्यामध्ये मित्रांनो ध्यानात ठेवायचे. कोणते कोणते बघा, डायग्रामला आपण परत एकदा थोडंसं
झूम करून मी तुम्हाला दाखवतो. तर इकडचा हा जो राईट साईडचा जो आहे तर राईट साईडला इकडे बघा वरती लिव्हर दाखवते आपलं. ओके, तर इकडे लिव्हर आहे म्हणून इकडे याला आपण काय म्हणणार, हेपॅटिक फ्लेक्झर असं आपण त्याला म्हणणार. इकडे मी तुम्हाला दाखवतो HF म्हणजे काय, हेपॅटिक फ्लेक्झर. आणि इकडे स्प्लीन असतो आणि स्प्लीनमुळे इथं जो आहे तर याला काय म्हणणार आपण, स्प्लेनिक फ्लेक्झर. ओके, त्यानंतर स्प्लेनिक फ्लेक्झर नंतर हे परत डिसेंडिंग येणार, त्याला आपण काय म्हणणार, डिसेंडिंग कॉलम असं आपण त्याला म्हणणार. आणि डिसेंडिंग कॉलम नंतर आपलं हे जे आहे याला आपण म्हणतो सिग्मॉइड कोलन. सिग्मॉइड कोलन नंतर येतं आपलं मित्रांनो रेक्टम आणि रेक्टम नंतर एनस. ओके, तर अशा प्रकारचे हे आपल्या लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट आहेत. आता स्मॉल इंटेस्टाइनचं जर मेन फंक्शन जर बघितलं तर सर्व जे न्यूट्रिएंट जे आहेत तर न्यूट्रिएंट आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऍब्झॉर्ब होतात. मेनली जे जेजुनम आहेत तर जेजुनम मधून आपले सर्व न्यूट्रिएंट जे आहेत तर ते ऍब्झॉर्ब होत असतात. आणि लार्ज इंटेस्टाइनचं फंक्शन जर बघितलं तर लार्ज इंटेस्टाइनचं फंक्शन काय असतं की जे फूड मधलं, डायजेस्टिव्ह फूड मधलं जे वॉटर आहे तर ते वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट ऍब्झॉर्ब करण्याचं काम आहे आपल्या लार्ज इंटेस्टाइनचं असतं. ओके, तर न्यूट्रिएंट्स व्हिटॅमिन्स वगैरे जे आहेत तर ते सर्व स्मॉल इंटेस्टाइन मधून ऍब्झॉर्ब होतात आणि न्यूट्रिएंट्स आणि इलेक्ट्रोलाइट आपल्या लार्ज इंटेस्टाइन मित्रांनो त्याच्यामधून ऍब्झॉर्ब होत असतात. तर हे दोन टॉपिक पण तुम्हाला ध्यानात ठेवायचे. त्यानंतर याच्या व्यतिरिक्त अजून जर सेपरेट जर क्वेश्चन जर बघितले आपण डायजेस्टिव्ह सिस्टमवर तुमच्या नर्सिंग ऍप्टिट्यूड मध्ये तर त्यामध्ये तुम्हाला पॅनक्रियाज मी तुम्हाला सांगितले. पॅनक्रियाचा शेप, जे शेपचा ऑर्गन आहे ते विचारला जाईल. त्यानंतर आपण जे स्टमक बघितलं तर स्टमकचा पण शेप तुम्हाला जे शेपच लिहायचे. ओके, स्टमकचा पण जे शेप असतो. त्यानंतर ड्युडेनमचा शेप जर बघितला तर ड्युडेनमचा असा सी शेप असतो. हे शेप पण ध्यानात ठेवा. इसोफेगस जे आहे, इसोफेगसला आपण शेप वगैरे काय डिस्कस करत नाही. स्टमक जे आहे तर स्टमक आपण असं जे शेपमध्ये असतं. त्यानंतर ड्युडेनम जे आहे तर ते सी शेपमध्ये असतं. त्यानंतर पॅनक्रियास जे आहे, पॅनक्रियास पण अशा पद्धतीने उलट्या जे शेपचं पॅनक्रियास पण असतं. ओके, त्यानंतर अजून जर इम्पॉर्टंट टॉपिक जर याच्यावर जर बघितले तर लार्ज इंटेस्टाइन आणि स्मॉल इंटेस्टाइनचे पार्ट तुम्ही याच्यामध्ये ध्यानात ठेवा. त्यानंतर स्टमकमध्ये कोणत्या कोणत्या सेल्स असतात, त्यामध्ये चीफ सेल, पॅराटाइल सेल, तर ते आपण सेपरेट ज्यावेळेस आपण GIT सिस्टमवर एक चॅप्टर कंडक्ट करू तर त्यामध्ये तुमची सर्व त्याची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. हे फक्त आपण बेसिकली बघतोय की काय काय आहे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट पार्ट्स असतात. ओके, त्यानंतर आता जो नेक्स्ट टॉपिक आहे त्यामध्ये आपण बघू आता युरिनरी सिस्टम. ओके, तर युरिनरी सिस्टममध्ये बघा किडनीज येतात. किडनीचा शेप तुम्हाला विचारला जातो, त्याचा आहे बीन शेप. जे आपले चवळे असते चवळीच्या दाण्यासारखे आपल्या किडनीचा शेप दाखवलाय बघा, इथे बीन शेपची किडनी दाखवली. तर आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन असा येतो की तुमची राईट किडनी आणि लेफ्ट किडनी मधली सर्वात जी उंच किडनी आहे तर ती कोणती, उंच म्हणजे त्याची हाईट कशाची जास्त असते. तर इथे तुम्ही बघू शकता, आपण जर दोन लाईन जर राखल्या तर बघा तुम्हाला समजेल कोणती किडनी वरती आहे. ओके, तर आपली जी लेफ्ट साईडची किडनी आहे तर ती थोडी स्लाइटली हाय असते ऍज कम्पेअर टू राईट किडनी. इकडची आहे ही आहे आपली राईट किडनी आणि ही आहे आपली लेफ्ट किडनी. ओके, तर लेफ्ट किडनी थोडीशी वरती असते. का वरती असते, कारण की राईट किडनी थोडी खाली आहे. राईट किडनी खाली काय, कारण की इकडे आपला ऍब्डोमिनल कंटेंट मधला एक मोठा ऑर्गन आहे त्याला आपण काय म्हणतो, लिव्हर. तर लिव्हरमुळे ही जी किडनी आहे तर ती थोडीशी खाली असते. त्यानंतर मध्ये जर आपण जर व्हर्टेब्रल कॉलम जर हा जर व्हर्टेब्रल कॉलम जर आपण जर कंप्लीट जर काढला तर व्हर्टेब्रल कॉलमच्या जवळ कोणती किडनी आहे याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तर व्हर्टेब्रल कॉलमच्या जवळ आपली जी इकडची लेफ्ट साईडची जी किडनी आहे तर ती व्हर्टेब्रल कॉलमची थोडी जवळ असते. ओके, तर तुम्हाला तो क्वेश्चन नाही विचारला जाणार, बट राईट किडनी का खाली आहे याच्यावरती तुम्हाला MCQ मित्रांनो नक्कीच बनू शकतो. त्यानंतर किडनी आहे तर किडनीचं काम काय, फिल्ट्रेशन ऑफ द ब्लड, हा पण बेसिक MCQ तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर किडनीचे फंक्शनल आणि स्ट्रक्चरल युनिट जे आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, नेफ्रॉन. ज्यावेळेस आपण युरिनरी सिस्टमचं लेक्चर कंडक्ट करू त्यामध्ये तुम्हाला नेफ्रॉनचे सर्व पार्ट्स वगैरे डिस्कस केले जातील. ओके, म्हणजे हे लेक्चर तुम्हाला फक्त नर्सिंग ऍप्टिट्यूड साठीच नाही तर तुमच्या बायोलॉजीसाठी पण मित्रांनो हेल्पफुल ठरणार आहे. त्यानंतर युरेटर्स आहेत. आता युरेटर्स बघा, कॅरीज युरिन टू द ब्लॅडर. आता आपले जे किडनी आहे तर किडनी पासून तर ब्लॅडर, हा जो गुलाबी कलरचा ऑर्गन दाखवला याला आपण काय म्हणतो, युरिनरी ब्लॅडर. आणि हा ब्राऊन कलरचा जो दाखवला याला आपण काय म्हणतो, किडनीज. तर किडनीज आणि ब्लॅडर मध्ये हे जी येलो कलरची तुम्हाला ट्यूब दिसते या ट्यूबला आपण काय म्हणतो, युरेटर म्हणतो. आणि युरेटरचं काम काय असतं, जे किडनीमध्ये जे युरिन तयार होते तर त्याला एका बॅगमध्ये आणायचं. आणि ती बॅग म्हणजे कोणती मित्रांनो, युरिनरी ब्लॅडर ती बॅग आहे. टेम्पररी स्टोअर ऑफ द युरिन, त्याला आपण काय म्हणतो, ब्लॅडर. आणि याच्यावर पण तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो की बॉडीमध्ये कोणता ऑर्गन आहे जो टेम्पररी युरिनचं स्टोरेज करतो, ज्यामुळे तुम्हाला किडनी पण ऑप्शनमध्ये असेल आणि युरिनरी ब्लॅडर पण असेल तर तुम्हाला त्या टायमाला युरिनरी ब्लॅडर जे आहे तर ते सिलेक्ट करावं लागणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जे टॉपिक आहे तर त्यामध्ये बघा दाखवले युरिनरी ब्लॅडरच दाखवले. युरिनरी ब्लॅडर स्टोअर द युरिनला स्टोअर करून ठेवण्याचं काम करतं. त्यानंतर ही जी डायग्राम आहे ही डायग्राम नेफ्रॉनची बघा. नेफ्रॉनमध्ये इकडे बाउमन्स कॅप्सूल दाखवले, ग्लोमेरुलस दाखवलंय. त्यानंतर PCT आहे म्हणजे प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूबल. त्यानंतर लूप ऑफ हेनले आहे, त्याचा असेंडिंग लिंब आहे, डिसेंडिंग लिंब आहे. इफ्रंट आर्टिओल, ॲफ्रंट आर्टिओल. त्यानंतर डिजिटल ट्यूबल, त्याला आपण DCT असं म्हणतो. आणि कलेक्टिंग डक्ट. तर अशा पद्धतीचे हे सर्व पार्ट्स आपल्या नेफ्रॉनचे आहेत. तर नेफ्रॉनचे पार्ट पण तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत, बायोलॉजीमध्ये तुम्हाला विचारले जातात हे भरपूर वेळेस. त्यानंतर
युरेथ्रा युरेथ्रा म्हणजे युरिन एक्सक्रिशनचं जे पाथवे आहे तर तो युरेथ्रा आहे मेलमध्ये 12 सेंटीमीटर आणि फिमेलमध्ये 4 सेंटीमीटर. याची तुम्हाला लेंथ पण ध्यानात ठेवायची आणि ग्लोमेरुलस जे आहे तर ते ब्लडच्या फिल्ट्रेशनमध्ये मित्रांनो हेल्प करत असतात. तर अशा पद्धतीने आज आपण 2 टॉपिक मित्रांनो डिस्कस केले, ज्यामध्ये आपण डायजेस्टिव्ह सिस्टमचे बेसिक आपण थोडीशी इन्फॉर्मेशन बघितली आणि जी आपली किडनी आणि युरिनरी सिस्टम आहे तर त्याबद्दल पण आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन बघितली. तर आहे तुम्हाला सर्वांना आजचं लेक्चर समजलं असेल आणि आवडलं असेल. लवकरच आपण आपला हा जो सेकंड युनिट आहे ज्यामध्ये आपण व्हेरियस ऑर्गनची अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी बेसिकली बघतोय, तर याच्यावर आपण लवकरच मित्रांनो एमसीक्यू सेशन्स पण आणणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, आपली जी नर्सिंग ॲप्टिट्यूडची बॅच आहे तर त्यामध्ये मित्रांनो आजच एनरोलमेंट करून ठेवायचे. स्टार्टिंगचे जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्हाला युट्यूबवर नक्कीच बघायला भेटतील, बट नंतर ज्यावेळेस आपला एकदा सेकंड थर्ड युनिट नंतर जो ॲक्च्युअल सिलेबस स्टार्ट होईल तर तो सर्व सिलेबसचे लेक्चर तुम्हाला आपल्या बॅचमध्येच भेटतील. आणि बॅचमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला मला आजच कॉन्टॅक्ट करायचा आहे खाली दिलेल्या नंबरवर 9284062215. फक्त 499 रुपये मित्रांनो आपल्या बॅचची किंमत आहे, ज्यावर मी तुम्हाला 75% ऑफ देत आहे. 1199चे फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला आपली बॅच आहे तर ती भेटणार आहे. बॅचमध्ये तुमचा सर्व नर्सिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस ॲज वेल एज तुम्हाला डेली एमसीक्यू प्रॅक्टिस पण आपल्या बॅचमधून मित्रांनो होणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅचमध्ये एनरोलमेंट करायचे आहे त्यांनी मला आजच कॉन्टॅक्ट करा. त्यासोबत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही आपला व्हिडिओचा जे डिस्क्रिप्शन आहे तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप पण मित्रांनो जॉईन करू शकता आणि येणारे जी ॲडमिशनबद्दल जे आपण काही अपडेट्स असतील तर ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून लगेच मित्रांनो मिळून जातील. तर हा व्हिडिओमध्ये आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या तर त्याच्यावर मित्रांनो नोट्स बनवा आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत. तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील, कोणी कलिग्स असतील ज्यांना एम एस नर्सिंग सीईटीमध्ये यावर्षी पेपर द्यायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांसोबत पालकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. तर भेटूया आपल्या नेक्स्ट अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.